बाजारातून आणलेत बटाटे, आलं आणि हे आवळे. अशा प्रकारे जर आवळे तुम्हाला मिळाले ना बाजारात तर तुम्ही नक्की घ्या, कारण हे झाडावरनं परिपूर्ण झालेले असतात, म्हणजे परिपक्व झालेले फळं असतात आवळ्याचे. तर नक्की खरेदी करा हे असे आवळे. मी किती कंजूस आहे बघा, हळदीचं पॅकेटमध्ये हळद संपली तर त्याच्यामध्ये पाणी ओतलं, तर हेच पाणी मी झाडांना. आज आहे संडे आहे, त्यामुळे आमच्याकडे आहे सुरमई. तर सुरमईमध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आलं किसून घालायचं. तुम्हाला लसूण पाहिजे असेल तर लसूण पण घालू शकता. हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घालून मॅरिनेट करून ठेवून द्यायची. एखादी मिरची आणि हिंग घालायला विसरू नका, मेन म्हणजे हिंगाने खूप छान. तर आज मला मिळालेल्या आहेत तिळाच्या वड्या, छान माझ्या बहिणीने दिलेल्या आहेत. तर त्यांचा आकार बदललेला आहे, पण टेस्ट आणि प्रेम खूप आहे त्याच्यात भरलेलं. शाळेत जशी टीचर मुलांना बोलते आपापल्या जागेवर बसून घ्या, तसंच मी माझ्या भांड्यांना बोलते आपापल्या जागेवर. इथे मी मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले घेतलेले आहेत. फक्त बेसन आणि तांदळाचं पीठ, मिरची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली. आता झाकून ठेवलेलं हे फिशला सगळं मॅरिनेट केलेलं आहे. तर हे सगळं मिक्स केलं, त्याच्यावर लावायचं आणि फ्राय करायचे. हे मासे तेलात तर फ्राय करते वेळ असे उलटे पालटे करून घ्यायचे. आता माझ्या हातात एक मोबाईल आहे, एका हातात मोबाईल आहे, त्यामुळे मला पटकन एवढं जमलं नाही. तर ह्या 2 मिरच्या आहेत, तर अशा त्यांना जागा करून घुसून द्यायचं इकडे तिकडे. आणि हा कढीपत्ता पण त्याला पण जागा करायची अशी इकडे तिकडे. त्या माशांचं नाव सुरमई फिश आहे. तर मंद गॅसवरच त्यांना तर हे फ्राय होऊन द्यायचं, अजिबात हे करायचं नाही मोठा गॅस. फिश तर तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा. चला तर बाय.